जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नसले. पण हे असं एक दिवस बसून नाही जमत. आमच्याकडे नांदून नांदून नांदीतच मुलं होते. तुमच्याकडे कसं आहे? पळकुटीला मुलं होते. हे व्यवहार जसा आहे राजा तसाच. नांदणं एक दिवसाचं का 2 दिवसाचं का सिजनेबल. म्हणजे उदाहरण फार खाली आणलं मी, पण मायबाप याचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. मी काय सांगितलं, जे नांदत आहे तिचा प्रपंच होत असतो आणि कधी मध्ये नांदून नाही जमत. तसं परमार्थ सिजनेबल का कायम. वर्षातून म्हणजे आमचा वार्षिक कार्यक्रम वर्षातून 7 दिवस सप्ताह करतोय आणि 11 महिने 23 दिवस बोंबलत फिरतोय. याला लय लागण कशी. त्याकरता मला बोलायची पाळी आली. वास्तविक आता फार महत्वाचं आहे. चिंतन समयी सेवा आपलीच घे. हे मी चिंतनाला बसतो, पण माझं चिंतन पुरं तुम्ही करून घ्या. हे फार महत्वाचं आहे. आपण देवाची कधी शरणागती करत नाही, देवाला कधी मागत नाही. आणि काय मागायचंय त्याच मागायचं. हो, हेची दान दे गा देवा तुझा आणि गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. हे गुण गान गाईन हेच खरं माझं धन आहे. असं वाटतं का? नामस्मरण धन आहे असं वाटतं तुम्हाला? एक नामस्मरण म्हणजे हजारो रुपयाचा पुडका. मग घेतात त्या हजारो रुपयाच्या पुडक्यात सुख नाही, इतका नामस्मरणामध्ये सुख आणि आनंद आहे. आणि ते महात्म्याकडे असतं. महात्म्यावरून काहीच करताना दिसत नाही. महात्म्याच्या वरून काही श्रीमंती नसते. पण आतून पहा, आपला मुद्दा आहे पहा. आतला ध्वनी आपल्याला ऐकायला येतो. आपला आतमध्ये ध्वनी चालू आहे का नाही? आपल्याला आतला ध्वनी काय ऐकायला येत नाही? कधी आपण स्थिर बसलो असतो. आता समजा थोडासा 1 किलोमीटर अंतरावर आवाज आला, आरडले लोक. तुम्ही काय म्हणता? थांबा. म्हणजे कुठली बारकाईने जर गोष्ट ऐकायची असली तर काय करावं लागणार? अगोदर स्थिर व्हावं लागतं. तसं तुम्हाला अति बारीक ऐकायचं असेल तर स्थिर व्हावं लागतं. मग स्थिर होईपर्यंत बसता का तुम्ही? स्थिरतासाचे आणि स्थिरतासाचे घर रेघाली जयाचे, ते मनुष्य ज्ञानाच्या अभिषेका. असं जी स्थिरता ज्याला प्राप्त झाली ते मनुष्य नाही, ते मूर्तिमंत ज्ञान. म्हणून असं विवेक हे. हा विवेक आहे. हा ही विवेकाची गोष्ट आहे.